नमस्कार. नमस्कार. माझं नाव समाधान शेवाळे. मी नाशिकचा आहे. DNRS कंपनी सोबत मी 2016 मध्ये कामाची सुरुवात केली होती. एक 10-12 लोकांच्या माध्यमातून केलेल्या कामाची सुरुवात आज लाखो लोकांचा ग्रुप झालेला आहे. प्रत्येक राज्यामध्ये काम पोहोचलेलं आहे आणि ह्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून मी प्रत्येक महिन्याला क्राऊन डायमंडचं व्हाउचर मेंटेन करत आहे. आता ज्या कंपनी संदर्भात मी आपल्याला माहिती देणार आहे त्या कंपनीचं नाव आहे DNRS, डेली नीड रिटेल शॉपिंग. म्हणजेच दैनंदिन वापराच्या वस्तू म्हणजेच किराणा. कुठलाही ब्रँड बदलायचा नाही. मार्केटचा ब्रँडेड किराणा आपल्याला मार्केटपेक्षा स्वस्त मिळणार आहे. किती स्वस्त मिळणार आहे? 5% तर 30% मार्केटपेक्षा स्वस्त. पण अशी काही माहिती जर आपण कोणाला सांगायला गेलं ना की लोक म्हणतात काहीतरी स्कीम घेऊन आले. आधी मी हे क्लिअर करतो की ही कुठल्याही प्रकारची स्कीम नाही. स्कीम मध्ये काय सांगतात, तुम्ही सभासद व्हा, एक माणूस जोडत जा. याला म्हणतात चेन सिस्टम. याच्यात शेवटच्या माणसाने काम केलं की वरती सगळ्यांना पैसा मिळतो आणि हा खूप जिद्दी आहे आणि हा जर आळशी निघाला तो कोणालाही पैसे मिळत नाही. असा प्रकार मी सांगणार नाही. त्याच्यानंतर मार्केटमध्ये काही कन्सेप्ट असे आल्या, तुम्ही सभासद व्हा आणि तुम्ही फक्त 2 लोकांना जोडा आणि दर महिन्याला दर हप्त्याला 1-2 लाख रुपये कॅपिंग घ्या. हे म्हणायला सोपं आहे. इथे पुढे चालून 2 साईड होतात, लेफ्ट आणि राईट. यांनाही 2-2 लोक जोडायला लावलं जातं आणि कंपनी काय म्हणते, फक्त लोक नका जोडा, जोड्या मॅच करा. याला म्हणतात बायनरी. बायनरी मध्ये एक लेख मोठी होते, एक लेख थांबते, जोडी मॅच होत नाही आणि पैसा भेटत नाही. असा प्रकार आपला नाही. त्याच्यानंतर मार्केटमध्ये सगळ्यात डेंजर प्लॅन आले मनी इन्व्हेस्टमेंट. कोणीतरी मित्र, नातेवाईक नाही तर शेजारचा येतो, 1 लाख टाका 2 लाख करून देतो, नाही तर दर महिन्याला 500,000 भरा आणि 5 वर्षांनी डबल घ्या. बरं, पैसे डबल टिबल झालं तर खूप चांगले, नाहीतर काय होतो, पैसाही जातो आणि कायमचे रिलेशन खराब होतात. तर असा प्रकार मी सांगणार नाही. त्याच्यानंतर मार्केटमध्ये आणखी बऱ्याच कंपन्या आहेत पण त्यांचे प्रोडक्ट खूप महाग आहेत. 200 रुपयाचा पेस्ट, 300 रुपयाचा शॅम्पू. आपल्या भारतीय लोकांची आर्थिक परिस्थिती जर आपण बघितली तर ती कशी आहे, 20% लोक हे खूप रिच आहेत, 30% लोक मिडल क्लास मध्ये येतात आणि सगळ्यात मोठा वर्ग 50% हा लोअर क्लास आहे, गरीब लोकांचा आहे. 200 रुपयाची पेस्ट, 300 रुपयाचा शॅम्पू हे करोडपती पण पुन्हा पुन्हा घेत नाही. मध्यमवर्गीय गरीबाचा तर प्रश्नच नाही. पण किराणा अशी गोष्ट आहे, करोडपतीच्या घरात लागते, मिडल क्लासला लागते आणि कितीही गरीब असला त्याला सुद्धा 200-500 रुपयाचा किराणा लागतो. म्हणजे प्रत्येक घराची ही गरज आहे. आता ह्या कंपनी सोबत आपल्याला का काम करायचं, तसं पाहिलं तर मार्केटमध्ये 4 प्रकारचे इन्कम सोर्सचे काम आहेत. पहिलं आहे नोकरी, दुसरं आहे दुकानदारी, तिसरं आहे कंपनी मालक आणि हुशार लोक आहेत ते घरी बसून रॉयल्टी घेतात. पहिले नोकरीवाल्यांच्या बाबतीत आपण बघूया. यांना जर आपण विचारलं की तुमच्याकडे वेळ आहे का, असते का वेळ यांच्याकडे? हे 8 ते 10 तास कुठेतरी जॉब करतात, जाण्या येण्यामध्ये सुद्धा यांचा 1-2 तास चालला जातो. म्हणजे वेळ नावाची गोष्ट यांच्याकडे शिल्लक नाही. बरं ठीक आहे, चला वेळ नाही ताई, पैसा तर असेल. कुठल्या महिन्यात असं होतं की याचा पगार आला आणि दुसऱ्या दिवशी घाईघाई बँकेत गेला आणि फिक्स डिपॉझिट करून दिलं? असं कधी होतं का हो? पैसा येण्याच्या आधी ज्याच्या डोक्यामध्ये एक लिस्ट तयार होते, किराणावाल्याचं द्यायचं, दूधवाल्याचं द्यायचं, मुलांचे क्लासेसचे फीस भरायचं, गाडीचा हप्ता, घराचा हप्ता. म्हणजे पगार येण्याच्या आधीच पगार कसं जाणार आहे ही लिस्ट याच्याकडे तयार असते. नाही तर प्रामाणिकपणे नोकरी करून कोणी 2 करोडचं घर बनवलं, 50 लाखाची गाडी घेतली, असं एखादं तरी उदाहरण आहे का? एकही उदाहरण नाही. म्हणजे पाहिजे तसा पैसा सुद्धा याच्याकडे नाही. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट सुरक्षा. मग ती टाटाची नोकरी असो की कुठलीही नोकरी असो, भले 2005 नंतर लागलेली गव्हर्नमेंट नोकरी का असे ना, त्यांना सुद्धा आता पेन्शन नाही. म्हणजे जोपर्यंत काम चालू तोपर्यंत पगार चालू, ज्या दिवशी काम बंद त्या दिवशी पगार बंद. याच्या जीवाचं कमी जास्त काही झालं ना तर सगळा परिवार हुगड्या होता. म्हणजे सुरक्षा महत्वाची गोष्टच त्याला नाही. दुसरा मार्ग आहे पैशाचा, दुकानदारी. आज कोणतंही छोटं मोठं दुकान टाकायचं म्हटलं ना 4-5 लाख रुपये तरी पाहिजे. बरं, हे 4-5 लाख रुपये टाकून पण ते दुकान चालेल याची गॅरंटी आहे का?
आणि चालायला लागलं ना की सेम दुकान समोर नाही तर बाजूला आलंच. म्हणजे कॉम्पिटिशन खूप झालं. दुकानदारीची वेळ होती 20-25 वर्षापूर्वी. एका गावात एकच दुकान असायचं. आज एका गल्लीमध्ये 10-12 दुकानं दिसत आहेत एकाच गल्लीमध्ये. म्हणजे दुकानदाराचं असं झालंय की त्याच्याकडे वेळ नाही. शटर उघडून बसला तर 2 पैसे येतील नाही तर येणार नाही. पैसा त्याचा भांडवल म्हणून लागून गेलेला आहे आणि सुरक्षा त्याला सुद्धा नाही. तरी पण आपल्या भारतामध्ये 97% लोक छोटी मोठी नोकरी नाही तर दुकानदारीच करताना दिसतील आणि फक्त 3% पैसा यांच्याकडे. पण 3% लोक असे वेगळं काहीतरी काम करतात आणि 97% पैसा त्यांच्याकडे. मग त्याच्यात कंपनी मालक आणि रॉयल्टी घेणारे लोक. आता बऱ्याचशा कंपनी आपल्या डोळ्यापुढे आहेत. टाटा, बिर्ला, महिंद्रा, रिलायन्स, खूप कंपन्यांचं नाव आपण घेऊ शकतो. कुठल्या तरी एका कंपनीचं आपण उदाहरण बघूया. समजा उदाहरणार्थ टाटा. टाटांच्या कंपनीत 10,000 लोक जर एका शिफ्ट मध्ये काम करत असतील, असे 3-3 शिफ्ट मध्ये काम चालतं. एका शिफ्ट मध्ये 8 तास काम होतं. 10,000 लोक जर एका शिफ्ट मध्ये काम करत असतील तर 8 तासांप्रमाणे टाटांसाठी काम झालं एका शिफ्ट मध्ये 80,000 तास. टाटा काय करतात, ह्या 10,000 लोकांना यांच्या हुशारीप्रमाणे पगार देतात. म्हणजे कोणाला 15,000 तर कोणाला 50,000, कोणाला 2 लाख तर कोणाला 10 लाख दिले टाटांनी. म्हणजे टाटांनी काय केली, यांची हुशारी आणि यांची वेळ विकत घेऊन टाकली. म्हणून टाटा अब्जाधीश आहेत. पैशाची काही कमी नाही. टाटांकडे वेळच वेळ आहे. 6 महिने जरी ते परदेशात जाऊन बसलात तरी सगळ्या युनिटचं काम सिस्टमने चालणार आहे आणि सुरक्षा पिढी दर पिढी आहे. आज टाटा साहेबांचं काही झालं तर सगळा बिझनेस त्यांच्या वारसाच्या नावाने जाणार आहे. त्या वारसाचं काही झालं तर पुढच्या वारसाच्या नावाने. म्हणजे अनेक पिढ्या त्यांच्या सुरक्षित आहेत. मग टाटा साहेबांसारखं आपल्यालाही जर मोठं व्हायचं असेल तर नोकरी दुकानदारी करून होता येईल का हो? सगळ्यात जास्त कॉम्पिटिशन या साईडला आहे. हा, कंपनी मालक होऊन प्रत्येक जण मोठा होऊ शकतो, पण एवढा करोडो रुपये कंपनी टाकण्यासाठी आहे का सगळ्यांकडे? म्हणजे श्रीमंत बनण्याचे मार्ग आपल्याला हे तिघं पण देतात. मग आपल्याकडे एक चांगला मार्ग आहे, रॉयल्टी. रॉयल्टी म्हणजे काय? काम करा एकदा, इन्कम घ्या वारंवार. मग याला म्हणतात रॉयल्टी. उदाहरणार्थ आपल्या आजोबाने आंब्याचं झाड लावलं. आंबे त्यांनी खाल्ले, आपल्या आईवडिलांनी खाल्ले, आपण खातोय आणि आपली पुढची पिढी पण खाणार आहे. पण झाड लावायचं काम झालं एकदाच. याला म्हणतात रॉयल्टी. तसंच DNRS कंपनी काय करते, आपल्याला किराणा देते स्वस्त. किती स्वस्त? 5% ते 30% मार्केटपेक्षा स्वस्त. हीच माहिती जर तुम्ही इतरांना दिली तर त्यांना पण किराणा स्वस्त भेटेल आणि त्यांच्या खरेदीवर आपल्याला भेटणार आहे कमिशन. आणि हेच कमिशन रॉयल्टी स्वरूपात पिढी दर पिढी आपल्या घरात येणार आहे. मग स्वस्त किराणा, कमिशन, रॉयल्टी कंपनी घरातून देईल का हो? आपलाच वाचलेला पैसा कंपनी आपल्याला देते. कसं? समजा एखादा ग्राहक आहे, याच्या घरात आंघोळीचा साबण संपला तर हा कंपनीत जाऊन साबण आणतो का हो? हा काय करतो, जवळच्या दुकानात जाणार. समजा साबण जर 20 रुपयाचा असेल तर 20 रुपये देऊन तो साबण खरेदी करणार. हा दुकानदार काय करतो, होलसेल मार्केटमध्ये जाऊन माल भरून आणतो. होलसेलर डीलर कडनं मागवतो, डीलर डिस्ट्रीब्युटर कडनं उचलतो आणि डिस्ट्रीब्युटर स्टॉक करून ठेवतो कंपनीकडनं. एवढी मोठी साखळी इथे लागलेली आहे. मग जो साबण ग्राहकाने 20 रुपयाला दुकानातून घेतला तो कंपनीत 20 रुपयाचाच तयार होतो का हो? 8-10 रुपयात. म्हणजे अर्ध्यापेक्षा पण कमी किमतीत. म्हणजे 10 रुपयाचा साबण ग्राहक कितीला घेतोय? खरं श्रीमंत याला म्हणायला पाहिजे. पण याच्या घरात श्रीमंती नसते. श्रीमंती असते डिस्ट्रीब्युटर, डीलर, होलसेलरच्या घरामध्ये. दुकानदार पण 1-2 रुपयावर धंदा करतो. हायवे टच प्रॉपर्टी आहे त्यांच्या. करोडो रुपयाचे बंगले आहेत, करोडो रुपयाच्या गाड्या हे लोक मेंटेन करतात. आपल्या कंपनीने काय केलं, यांना बायपास केलं. सरळ कंपनीतून माल उचलला, आपल्या DNRSच्या दुकानात ठेवला आणि तो 20 रुपयाचा साबण ग्राहकाला 18 रुपयालाच देऊन टाकला. घेणार की नाही घेणार लोक? आनंदाने घेणार. तरी पण 10 आणि 18 रुपयामध्ये किती अंतर आहे? हे 8 रुपये समजले म्हणजेच आपली कंपनी समजली. आपल्या भारताची लोकसंख्या जवळजवळ 135 करोडच्या पुढे होत चालली. आता 35 करोड लोक आपण असं मानूया खूप गरीब असतील, आंघोळीला साबणच वापरत नसतील. 100 करोड लोकांनी महिन्याला एक साबण जरी वापरला तर 8 रुपयाप्रमाणे 800 करोड हा फक्त आंघोळीचा साबणाचा पैसा वाचतोय. रोज लागणाऱ्या शेकडो वस्तू वेगळ्या. आतापर्यंत हा पैसा ह्या लोकांच्या घरात जात होता. ह्याच वाचलेल्या पैशातून कंपनीने काय केलं, 2% स्वतः ठेवले आणि उरलेला 98% पैसा स्वस्त किराणा, कमिशन, रॉयल्टी मध्ये वाटून टाकला. घरून काही दिलं नाही. आता हा स्वस्त किराणा, कमिशन, रॉयल्टी कंपनी घराघरात जाऊन नाही वाटणार.
जसं साखर कारखान्याची स्वस्त साखर कोणाला मिळते? सभासदाला. किंवा बचत गटाचे फायदे कोणत्या महिलेला मिळतात? जी महिला सभासद आहेत तिला. तसंच DNRS चे फायदे हे स्वस्त किराणा कमिशन आणि रॉयल्टी जो आपला DNRS चा सदस्य आहे त्याला मिळणार आहे. मग सदस्य जर व्हायचं असेल ना तर एक सोपी प्रोसेस आहे. एक फॉर्म आहे तो आपल्याला भरून द्यायचा आहे. नाव, गाव, पत्ता, मोबाईल नंबर, बँक डिटेल आणि वारसाचं नाव टाकायला विसरायचं नाही. कारण आपल्या नंतर सुद्धा आपण केलेल्या कामाची रॉयल्टी आपल्याला वारसाला येणार आहे. इथे आपल्याला सभासद बनताना इन्व्हेस्टमेंट गुंतवणूक करायची नाही. फक्त एक खरेदी करायची आहे त्या दुकानातून 5,500 ची. या 5,500च्या खरेदीमध्ये हातोहात 7,000 रुपयाचं सामान तुम्हाला मिळणार आहे. मग या 7,000च्या सामानात काय भेटेल? एक भेटेल 3,000 रुपयाची किराण्याची प्रोडक्टची बॅग ज्याच्यामध्ये 30-32 वस्तू असतात. जसं जेमिनी सूर्यफूल तेल किंवा सोयाबीन तेल, रिन पावडर, रिन साबण, लक्स साबण, डव साबण, रेड लेबल चहा, म्हणजे घरात लागणाऱ्याच अशा 30 ते 32 वस्तू असतात ज्याची MRP बघितली तर 3,000 पेक्षा जास्त होते. आता 5,500तून 3,000चं सामान मिळालं, किती पैसे राहिले? 2,500. 2,500 रुपये कंपनी फी म्हणून घेऊ शकत होती कारण आपले हळूहळू लाखो रुपये बचत होणार आहे. पण कंपनीने ते फी म्हणून नाही घेतात, त्याच्या बदल्यात काय केलं? एक 4,000 रुपयाचं फॅमिली हेल्थ किट दिलं. या फॅमिली हेल्थ किट मध्ये 2 डब्बे आहेत. एक आहे हेल्थ प्लस आणि एक आहे हर्बल टी. हे हेल्थ प्लस आणि हर्बल टी एखाद्याचा जीव वाचू शकतो. कारण आज जो आपण भाजीपाला खातो, फळं खातो, हे सुरक्षित नाहीत. भाजीपाल्यावर जोपर्यंत शेतकरी कीटकनाशकाची फवारणी करत नाही तोपर्यंत तो भाजीपाला मार्केटमध्ये येत नाही. पूर्वी आंबे पिकायला 15 दिवस लागायचे, आता दुसऱ्या दिवशी पिकतात. केळीचंही तसंच आहे, दुसऱ्याच दिवशी पिकतात. याचा भयानक परिणाम आपल्या शरीरावर होतोय. 100 वर्ष जगणारा माणूस 50-60 वर्षात चालला. 20 वर्षाच्या पोराला अटॅक येतोय, 4 वर्षाच्या पोराला शुगर आहे, ज्याला कशाचंच व्यसन नाही त्याला कॅन्सर व्हायला लागला, कोणाला कुठलेही कधीही आजार व्हायला लागले. हे सगळं खानपान बिघडल्यामुळे. मग आपल्या शरीरामध्ये जे विषारी घटक जमा होत राहतात त्याला काढून टाकायचं काम हे हेल्थ प्लस करत असतं. म्हणजे एक प्रकारे आपल्या शरीराची सर्व्हिसिंगच केली जाते. दुसरा आहे हर्बल टी. आज जो आपण दुधाचा चहा पितो हा आपल्या शरीरासाठी अजिबात चांगला नाही, तरी पण सकाळीपासून आपल्याला चहाची सुरुवात होते. या दुधाच्या चहामुळे ऍसिडिटी होते, भूक कमी होते आणि भविष्यात शुगर होणार एवढी साखर आपण पोटात टाकतो. पण हर्बल टी मुळे काय होतं माहितीये का? आपल्याला ऍसिडिटी होत नाही, भूक चांगली लागते, झोप चांगली लागते, ताणतणावापासून मुक्ती मिळते आणि शुगर होण्याचे चान्सेस नाहीत कारण त्याच्यात साखर नसते. म्हणजे दिले आपण 5,500 आणि प्रोडक्ट कितीचे मिळाले? 7,000 रुपयाचे. जर कोणाकडे 5,500 नसतील तर त्यांना एक ऑप्शन आहे, 4,000 द्या, हेल्थ किट घेऊन तुम्ही रजिस्ट्रेशन करून घ्या, कायमस्वरूपी किराणा स्वस्त घ्या, लोकांपर्यंत माहिती पोहोचून लाखो रुपये कमवा. आणि जर तुम्हाला किराणाची प्रोडक्ट बॅग पाहिजे असली तर कधी पण राहिलेले 1,500 रुपये द्या आणि ती बॅग पण घेऊन जा. दोन्ही टप्प्यामध्ये 5,500 7,000चं प्रोडक्ट आपल्याला मिळालं. आता आपला काय फायदा आहे? समजा एखाद्या घरामध्ये महिन्याभरात जर 2,000चा किराणा लागत असेल आणि त्याची जर 300 ते 400 रुपये बचत होत असेल तर बचत होणं चांगलं आहे का वाईट आहे? चांगली गोष्ट आहे ना. छोटं मोठं बिल आपलं निघू शकतं का नाही? पण बचत करून कोणी करोडपती होत नाही. हीच बचत जर आपण लोकांची करून दिली तर आपण वर्षभरातच करोडपती होऊ शकतो. कसं? समजा आपण हीच माहिती 10-20 लोकांपर्यंत पोहोचवली आणि त्याच्यातले 10 लोक सभासद झाले आणि यांनी दर महिन्याला 2-2 हजाराची खरेदी केली तर कितीची खरेदी झाली दुकानातून? 20,000ची. आता हे 10 लोक आपल्या ओळखीने आलेले आहेत ना, मग यांच्या खरेदीवर आपल्याला मिळणार आहे 5% कमिशन. म्हणजे दर महिन्याला 1,000 रुपये. दर महिन्याला का हो? किराणा अशी काही गोष्ट आहे का दिवाळीला घेतल्यावर पुढच्याच दिवाळीला घ्यावी लागणार आहे? हा दर महिन्याला संपणार आहे, दर महिन्याला लोक घेतील, दर महिन्याला आपल्याला कमिशन येणार आहे. जेव्हा 10 लोकांना कळेल ना की आपले 300-400 रुपये वाचतायत, पण ज्यांनी आपल्याला ही कन्सेप्ट सांगितली त्यांच्याही घरात 5% रॉयल्टी चालली तर हे पण शांत नाही बसणार, हे पण कोणाला तरी सांगण्याचा प्रयत्न करतील. पण सगळेच लोक जाऊन सांगतील असंही काही गरजेचं नाही. यांच्या माध्यमातून ऍव्हरेज 8चं जरी आलं तर 80 लोकांचा ग्रुप होतो आणि यांनी 2-2 हजाराची खरेदी केली तर 1,60,000ची खरेदी होते. आता या 80 लोकांना आपण आणलं का? आपण जर 10ला सांगितलं नसतं तर 80 पण आली नसती. यांच्याही खरेदीवर आपल्याला 3% मिळणार. म्हणजे 4,800 पुढच्या महिन्यापासून आणखी वाढले. आता हे 4,800 कमी जास्त होऊ शकतात. कोणी 2,000ची खरेदी करेल,
कोणी 5,000ची करेल, कोणी 500 रुपयाची करेल. 2,000चीच खरेदी करायला पाहिजे असं काही बंधन नाही. असं आपल्याला 7 लेवल इन्कम मिळतं. 7 लेवल 2च मिनिटात सांगतो. 80च्या माध्यमातून ऍव्हरेज 5-5 जरी आले 400, यांच्या माध्यमातून ऍव्हरेज 5-5 आले 2,000, यांच्या माध्यमातून ऍव्हरेज 3-3 जरी आले 6,000, यांच्या माध्यमातून ऍव्हरेज 2-2 आले 12,000, आणि यांच्या माध्यमातून ऍव्हरेज 2-2 जरी लोक आले तर 24,000 लोकांचा ग्रुप होतो. आता ह्या 24,000 लोकांचं आपल्याला काही टेन्शन आहे का? यांचा साबण पोचवा, तेल पोचवा, हे जातील खरेदी करत राहतील. पहिल्या लेवलच्या लोकांच्या खरेदीवर आपल्याला 5% मिळणार, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या लेवलच्या लोकांच्या खरेदीवर 3%, 5व्या 6व्या 7व्या लेवलच्या लोकांच्या खरेदीवर 2%, आणि ह्या लोकांनी महिन्याभरात 2-2 जरी हजाराची खरेदी केली तरी आपलं महिन्याचं कमिशन निघतं 18 लाख रुपये महिना. मग कोणी 18 लाख घेईल, कोणी 10 लाख घेईल, कोणी 5 लाख घेईल, कोणी 50 लाखही घेऊ शकतं. जर मी म्हटलं असतं ना की प्रत्येकाने किमान 10 लोकांपर्यंत माहिती पोहोचवा तर 10चे इथे किती झाले असते? 100, 1000, 10,000, 1 लाख, 10 लाख आणि 1 करोड. आणि हे पण अशक्य नाही कारण किराणा आहे. याच्या व्यतिरिक्त आपण हे जे 10 लोक सभासद झाले होते ना, यांच्या पहिल्या खरेदीचे पण आपल्याला पैसे मिळतात. पर सभासद 100 रुपये, दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या लेवलचे पर सभासद 60 रुपये, 5, 6, 7 लेवलचे पर सभासद 40, आणि ही पण बेरीज केली तर ही पण 18 लाख होते. पण हे एकदाच मिळतील आणि हे दर महिन्याला मिळत राहणार. 18 आणि 20 लाख रुपये कोणाचा पगार असू शकत नाही, पण कमिशन असू शकतं. इन्कम प्लॅन इथे संपला. पण काही जिद्दी लोक आम्हाला मार्केटमध्ये भेटतात. ते म्हणतात एवढी मोठी टीम व्हायला तर वेळ लागेल ना, हे हळूहळू वाढत राहणार, होत राहणार आहे, पण आम्हाला दुसऱ्याच महिन्यापासून 30-40 हजार रुपये पाहिजे. आमच्यासाठी असं काही असेल तर सांगा. मग अशा जिद्दी लोकांसाठी कंपनीने एक मंथली प्लॅन डिझाईन केलेला आहे. तो कसा आहे? समजा 3 व्यक्ती सभासद झाली, त्यांच्या माध्यमातून एक सभासद जरी आला तर पर सभासद किती मिळतात? 100. आता एक सभासद आला 100 रुपये, दुसरा आला पुन्हा 100, तिसरा आल्यावर किती मिळायला पाहिजे? पण तिसरे सभासद आपला ऑफर सभासद असतो आणि याचे मिळतात 1000 रुपये. तसंच चौथ्या सभासदाचे 100, 5व्या सभासदाचे 100, पुन्हा 6व्या सभासदाचे 1000, म्हणजे दर तिसरा सभासद आपला ऑफर आयडी असतो. असे कितीही लोकांना आपण जोडू शकतो, त्याचं काही लिमिट नाही. पण 1 तारीख ते 30 तारखेच्या दरम्यान आपला असा 12 लोकांचा जरी ग्रुप झाला तर आपण कंपनीमध्ये होतो सिल्वर. सिल्वर झाल्यानंतर तुम्ही डायरेक्ट 12 केले तरी चालतील किंवा 6 करून त्यांच्या माध्यमातून कसेही 6 आले तरी चालतील. आपण होतो सिल्वर, आणि जर डायरेक्ट 12 केलेले असले तर आपले 100 हजार प्रमाणे 4,800 रुपये आपल्या बँक खात्यामध्ये येणार. 3,000 रुपयाचे एक जॉईनिंग पिन मिळेल. कोणालाही सभासद करा, 4,000 घ्या, 3,000 स्वतः ठेवून घ्या, 1,000 रुपये फॉर्म कंपनीत जमा करा. जर 25 तारखेच्या आत केले तर 6,000 रुपयाचे टायटन क्वालिटीचे 2 DNRचे घड्याळ पण मिळतात, आणि एक 5,000 रुपयाचा सूट लेन किंवा लेडीज असले तर आपण पैठणी साडी पण घेऊ शकतो. म्हणजे सिल्वरचे इन्कम आपलं येतं 12 ते 18,000 रुपये. पुढच्या महिन्यात आता आपला 10-12 लोकांचा ग्रुप आहे. ह्या सगळ्या ग्रुपच्या माध्यमातून फक्त 20 लोकांचा जरी ग्रुप झाला पेड आयडी, ऑफर आयडी सोडून, तर आपण कंपनीमध्ये होतो गोल्ड. गोल्ड झाल्यानंतर 30,000 रुपये बोनस, पुन्हा 3,000 रुपयाची जॉईनिंग पिन, आणि 60-40 प्रमाणे 2-3,000 रुपये, म्हणजे आपलं गोल्डचं इन्कम जातं 35 ते 40,000 रुपये. त्याच्यानंतर प्लॅटिनम, प्लॅटिनमचं इन्कम जातं 60,000पेक्षा जास्त. रुबिकचं इन्कम जातं 1 लाखापेक्षा जास्त. एमरॉलचं इन्कम जातं 2 लाखापेक्षा जास्त. डायमंडचं जातं 3 लाखापेक्षा जास्त. आणि क्राऊन डायमंडचं पे आउट जातं 5 लाखापेक्षा जास्त. असा आपला इन्कम प्लॅन आहे. कोणाच्या मनात जर काही प्रश्न असेल तर तुम्ही विचारू शकता. थँक्यू. गो नेटवर्किंग. गो